म्हणजे काय म्हणायचं काय तुला? म्हणजे दिव्याने जे काय केलं दिव्याच्या बाबतीत तुम्ही फेलच झाले ना. मी पप्पांना प्रॉमिस दिलं होतं की दिव्या आई आजी सगळ्यांना सांभाळेल, पण काहीच झालं नाही. दिव्याचं स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेते. तिला तर मी नाही थांबवू शकत आहे. पण आणि आता ह्या मुली यांना एवढं सगळं शिकवलंय, सगळं छान झालंय, पण आई मौका आला आणि त्या काही करू नाही शकल्या तर काय करायचं? शिवा, एक स्टुडंट चांगला स्टुडंट का असतो? कारण तो मन लावून शिकतो आणि ते आपल्याला कसं कळतं त्याच्या वागण्यातून आणि बोलतो. या मुलींचं वागणं बोलणं एकदम परफेक्ट आहे. तू त्यांना शिकवलंयस तसंच. तू त्यांना कुठल्याही सिच्युएशनला सामोरं जाण्यासाठी समर्थ केलंयस. ट्रस्ट मी. त्यामुळे मला नाही वाटत की तुला जे वाटतंय की त्या फेल होतील आणि तू फेल होशील, असं काही नाहीये. त्या तुझ्या बहिणीसारख्या आहेत ना. मग बहिणींना नाराज करायचंय का? करायचंय का? अरेला कार्य करायला तिनेच शिकवलं आपल्याला. माझी जर बहीण असती ना तर तिच्यासारखीच असती. बरं मला सांगा, कोण काय काय खाणार? त्या दिवशी ठरलं ना. नाही, मला पिझ्झा नाही खायचे. अगं अरे मग बर्गर खाऊयात ना, पण या दोन्हींपैकीच काहीतरी खाऊया. नको नको, काहीतरी साधंच खाऊयात आपण. त्यापेक्षा आपण शिवालाच विचारूया. जे आवडेल ते मागू ना. अगं काय कधी मला हवं तेच मागवा म्हणेल ना. अरे पण पिझ्झा खाऊयात ना. काय जरा हळू बोला, इथे बाकीचे पण लोक आहेत. यांना काय झालंय? आपण आपल्या टेबलवर बोलतोय ना, मग यांना काय प्रॉब्लेम होतो? ओ हॅलो, हे तुमचं घर नाही. मोठ्याने बोलायचं असेल ना तर घरी निघा. कुठून कुठून येतात काय माहित. काय रे त्याने? एक्सक्यूज मी, कुठून कुठून येतात म्हणजे काय? मग काय, तुमच्याकडे बघून कळते. या अशा ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आला असाल. या मॅनर्स नाही का तुम्हाला? सॉरी दादा, पण तुम्ही आता जे परिस्थितीवरून बोलताय ना ते तुमचे मॅनर्स आहेत का? तुम्ही आधी बोलायला शिका. बाय द वे, तुम्ही कुठून येता? तुम्ही जे बोलना सिखाएगी? मी हे फेकून येतो. शाबास चंदन, छान काम केलंस. हा, आणि आता असंच गॅरेज मध्ये जायचं आणि काम करायचं, कामात मन रमवायचं. बघ पोरं वाट बघत बसलेत तुझी. नाही नाही आई, मला हे शक्य नाही. अरे का नाही जमणार? समजा जमतंय. अशक्य कुठलीच गोष्ट नाही. हा, अरे जरा गॅरेजवर गेलास तर मन रमल तुझं. त्याच्यातनं बाहेर पडशील. हा हा, काय झालं? स्टेपनी, तुम्हाला काय आता वेगळं सांगायला पाहिजे? काय झालंय ते माहिती आहे ना? हा, काल कळालं आम्हाला. मग अरे त्या प्रकारामुळं तू खचून गेलाय. त्याला त्याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे. त्याला बाहेर पडायचंय पण त्याला मार्ग दिसत नाही. आणि तो तुम्ही दाखवायचाय. त्याला गॅरेजवर घेऊन जा, तिथं त्याचं मन रमवा. ठीक आहे आजी. आजी, जरा मला बरं वाटलं की मग जातो. आत्ता माझं मन खरंच नाही लागणार. अरे तसं तर तुला कधीच बरं वाटणार नाही. मग म्हणून जाणार नाहीस काही तू? चंदन, कसं आहे ना, आजवर प्रत्येक प्रसंगात तू आमच्या बाजूने उभं राहिलास, आमची साथ दिलीस. दिव्याने सुद्धा आमच्यासाठी एवढं कधी केलं नाही रे जेवढं तू केलंयस. आणि आता जेव्हा तू कठीण प्रसंगात आहेस तेव्हा आम्ही तुझी साथ द्यायला नको का? हे बघ, तूच जर असा खचलास तर आम्हाला आधार कोण देणार ना? आणि शिवानंतर तूच तर आमचा आधार आहेस. नाही आजी, असं नका म्हणू. माझ्यात सध्या काहीच सांभाळण्याची ताकद नाहीये. अरे चंदन, मग अशा वेळी स्वतःला सावरायचं, कामात मन रमवायचं आणि आयुष्यात पुढे जायचं. असा काही प्रसंग घडेल हे कोणाला माहिती होतं? पण म्हणून काय परिस्थितीसमोर हात टेकायचे का? आणि आमचा मुलगा असा खचून गेलेला आम्हाला अजिबात आवडणार नाही. होय. ए पोरांनो, तुम्ही त्याला उचलान घेऊन जा गॅरेजवर. असं ऐकणार नाही त्यो. ठीक आहे आजी.
ए चंदन भाई, आजी एवढं सांगतात तर ऐक ना जरा त्यांचं. ए नको रे, प्लीज ऐक ना माझं. अरे भाई, आम्हाला करमत नाही रे तुझ्याशिवाय. कोणाला पण विचार. काय रे? हो ना. आणि त्या दिवशी एक कस्टमर आला होता, म्हटलं चंदनकडनंच गाडी रिपेअर करून घेणार. आता मला सांग बाई, तू जर आला नाहीस तर कसं होणार आमचं? आणि चंदन, तू आता गॅरेजचा एक महत्वाचा भाग आहे. आणि आजी आणि काकू बोलताय तर ऐक त्यांचं. चल ऐक. तू इकडे आलीस ते घरी माहितीये ना, सांगितलंय ना घरी. जास्त आगाऊपणा करू नकोस. माझं काय करायचंय ते मी बघेन. आणि हो, कोणाला सांगायचंय? कोण घरचे? त्यांचा आणि माझा संबंध संपलाय. त्यामुळे मी इथे राहते हे कोणालाही जाऊन सांगायचं नाहीये. हा, आणि स्पेशली तुझ्या त्या बॉसला, शिवाला तर नाहीच नाही. कळलं? धमकी देतीस? नीट सांगितलेलं कळतं तुला? ऐक ना देव्याताई, शिवाला फक्त हेच काम नाहीये, बाकीची पण भरपूर कामं आहेत तिला. तुझ्यासारखी मूर्ख बहीण मी आजपर्यंत बघितलेली नाही. शिवासारखी बहीण सगळ्यांनाच मिळत नाही ग. तिने तुझ्यासाठी काय काय केलं नाही. तू तिला फक्त त्रास देत आलीस. काडीची ही कदर नाहीये तुला तिची. खरं तर तिच्यामुळे नाही, तुझं सगळं नुकसान तुझ्यामुळेच झालंय. स्वतःच्याच पायावर स्वतःच कुऱ्हाड मारून घेतलीस तू. ए बाबा, तू मला शिकवू नकोस. हा, तू पण IPS झाला असतास. शिवामुळे झालं नाही, आठवतं? अजिबातच नाही. आज मी जो काही आहे तो फक्त शिवामुळे. मागच्या वेळी माझा हात मोडला तेव्हा सुद्धा शिवाच माझ्या पाठीमागे उभी राहील. आता परत तिच्यामुळेच मला एक्झाम देता येते. या आठवड्यात एक्झाम आहे माझी आणि मी ती क्लिअर करणार म्हणजे करणारच. आता ही सराव परीक्षेला निघालोय. चल येतो.